मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी रोजी तिसऱ्या पानिपतच्या युद्धात जेव्हा तथाकथित युद्ध जिहाद घडला, त्यानंतर महादजी शिंदे यांनी रोहिलखंडावर हल्ला केला होता, जो पानिपतचा थेट बदला होता. 14 जानेवारी 1761 रोजी मराठा सेनेचा पराभव करणारे शस्त्र अफगाणी बंदूक नव्हती, तर तो सरळ सरळ जिहादचा नारा होता. ज्यांना मराठ्यांनी वारंवार वाचवले त्याच मुघलांनी सर्वप्रथम पाठीत खंजीर खुपसला होता. 14 जानेवारीला संपूर्ण देश मकर संक्रांती निमित्त दानधर्म व स्नानात गुंतलेला असताना इस्लामी शासकांनी मराठ्यांविरुद्ध आघाडी उभारून पानिपतचे तिसरे युद्ध लढले. मात्र महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 10 वर्षात मराठ्यांनी भव्य पुनरुत्थान केले. पहिले माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे हे तिघे या मराठा पुनरुत्थानाचे 3 स्तंभ म्हणून ओळखले जाऊ लागले. महादजी शिंदे स्वतः पानिपतच्या युद्धात जखमी होऊन वाचले होते. ते राणोजी शिंदेंचे धाकटे पुत्र होते आणि पुढे ग्वाल्हेरचे शासक बनले. पानिपत नंतर त्यांनी सेनेची पुनर्रचना केली. पारंपरिक मराठा घोडदळाबरोबरच त्यांनी युरोपीय पद्धतीचे पायदळ आणि आधुनिक तोफखाना समाविष्ट केला. फ्रेंच अधिकारी बेनॉइट डी बोइनिये यांच्या मदतीने त्यांनी शिस्तबद्ध बटालियन उभारल्या, ज्या पुढे ब्रिटिशांनाही आव्हान देऊ शकल्या. 1771 मध्ये महादजी शिंदेंनी मोठ्या सेनेसह उत्तर भारतावर स्वारी केली. फेब्रुवारी 1771 मध्ये दिल्ली जिंकून नजीबा-उद-दौलाचा पुत्र रोहिल्ला सरदार जाबिता खान याचा पराभव करत त्यांनी शहरात प्रवेश केला. इलाहाबाद येथे ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली असलेल्या मुघल बादशाह शाह आलम दुसरा यांना महादजींनी पुन्हा दिल्लीत आणून गादीवर बसवले. त्या बदल्यात शाह आलमने महादजींना नायब वकीले मुतलक ही पदवी दिली. अशा प्रकारे दिल्लीत मुघल बादशाह फक्त नाममात्र उरले, तर खरी सत्ता मराठ्यांच्या हाती आली. पानिपतच्या युद्धात रोहिल्ल्यांची भूमिका लक्षात ठेवून महादजींनी रोहिलखंडावर हल्ला केला. नजीबाबाद लुटले आणि रोहिल्ला कुटुंबाला बंदी बनवण्यात आले. मोठ्या प्रमाणात रोहिल्ले मारले गेले आणि प्रचंड दंड वसूल करण्यात आला. हा पानिपतचा घेतलेला थेट बदला होता. 1780च्या दशकात त्यांनी ब्रिटिशांनाही पराभूत केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धात वडगावची लढाई जिंकली आणि 1782च्या सालबाई तहामुळे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. 1788 मध्ये रोहिल्ला गुलाम कादिरने शाह आलमला आंधळे केल्यानंतर महादजींनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि गुलाम कादिरला कठोर शिक्षा दिली. या काळात मराठा साम्राज्य सर्वोच्च शिखरावर होते. दिल्लीपासून दक्षिणेपर्यंत राजपुताना, रोहिलखंड आणि हरियाणापर्यंत मराठ्यांचा प्रभाव पसरलेला होता. महादजी शिंदे यांचे निधन 1794 मध्ये झाले. त्यांच्या पश्चात अंतर्गत संघर्ष वाढले आणि मुघल बादशाह पुन्हा ब्रिटिश संरक्षणाखाली गेले. तरीही महादजींचे पुनरुत्थान हे सिद्ध करते की पानिपतचा पराभव तात्पुरता होता. शौर्य, रणनीती आणि एकतेच्या बळावर मराठ्यांनी केवळ पुनरागमनच नाही केले, तर उत्तर भारतावर पुन्हा हिंदवी स्वराज्याची छाप उमटवली. इतिहास सांगतो की बलिदान कधीही व्यर्थ जात नाही, ते पुढील पिढ्यांना प्रेरणा देते.